नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिव्यांग जे बांधव आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना शासनामार्फत ₹15,000 वित्तीय सहाय्य मिळणार आहे मित्रांनो. नेमकं कशाबद्दल हे आहे, ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी-आर देखील आलेला आहे मित्रांनो. त्यासाठी फॉर्म कुठे भरायचा आहे, कागदपत्र काय-काय लागणार आहेत, त्यानंतर सर्व नियम, अटी काय असणार आहेत, या मागच्या ते सर्व आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जी-आर आहे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य अशाबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. त्यानंतर जी-आरमध्ये काय दिलेली आहे आपण ती माहिती देखील पाहणारच आहोत. शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य विकास शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, मान्यता देण्यात येत आहे म्हणून. परंतु किती रुपयाची मान्यता आहे, तर आर्थिक सहाय्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्याकरिता ₹15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल, या जी-आरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर या सदर योजनेचे जे निकष आहेत, ते निकष काय असणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निकष काय दिलेले आहेत. तर ही योजना दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील. त्याचबरोबर लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे. त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ₹15,000 इतकीच राहील मित्रांनो. त्यानंतर शासन प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असणार आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसामग्री टूलकिटसाठीच वापरता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहेत, तर त्यामध्ये नंबर 1 आहे अर्ज असणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज मी तुम्हाला दाखवून देणारच आहे. कसा भरायचा ते देखील सांगणार आहे. त्यानंतर आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID दिव्यांग प्रमाणपत्र. त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधनसामग्री टूलकिट, आवश्यक साहित्याची यादी जी तुम्हाला खरेदी करायची आहे. त्यानंतर आधार संलग्न बँक खात्याचा तपशील, बँक पासबुक देखील तुम्हाला जोडायचा आहे मित्रांनो. त्यानंतरच ही तुमचा फॉर्म पूर्ण होणार आहे मित्रांनो. तर ही खात्यामध्ये रक्कम झाल्याच्या नंतर निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यानी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा देखील करणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू करून 3 महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात सादर करायचा आहे. दर 3 महिन्याला हा अहवाल देखील तुम्हाला सादर करायचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर आता आपण पाहूया की अर्ज कसा आहे आणि अर्ज कशा प्रकारे तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. तर हा तुम्ही पाहू शकता, हाच तो अर्जाचा नमुना आहे, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेसाठी अर्ज. तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो
सगळ्यात वरती जिल्ह्याचे नाव लिहायचे जे तुमचा जिल्हा असेल. त्यानंतर अर्जदाराची वैयक्तिक माहिती घ्यायची आहे ज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं गाव जे असेल, तालुका, जिल्हा, पिनकोड, जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर वय किती आहे ते देखील टाकायचं आहे. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. ईमेल आय डी असल्यास तो देखील टाकायचा आहे. त्यानंतर लिंग टाकायचं आहे, पुरुष आहे महिला आहे. विवाहाची स्थिती टाकायची आहे, विवाहित अविवाहित जी काही तुमची असेल स्थिती ती टाकायची आहे. त्यानंतर दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे ते टाकायचा आहे. टक्केवारी किती दिव्यांग आहे ते देखील टाकायचं आहे. दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक देखील टाकायचं आहे. तुमच्या UDID कार्डचं जो सर्टिफिकेट असेल त्यावर ते कार्ड प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक असतो मित्रांनो. त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक देखील या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक माहिती, शैक्षणिक पात्रता किती आहे तुमची, 10वी पास, 12वी पास किंवा त्याखाली जरी असेल तरी चालणार आहे मित्रांनो, या ठिकाणी काही अट नाही. त्यानंतर व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण घेण्याचा तपशील देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर संबंधित रोजगाराचा अनुभव असल्यास तो देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर व्यवसाय रोजगाराची माहिती तुम्हाला द्यायची आहे. व्यवसायाचे नाव, तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय टाकणार आहे त्याचे नाव द्यायचे आहे. त्याच्यानंतर उदाहरणार्थ व्यवसायाचे स्वरूप, किराणा दुकान, हस्तकला, शिवणकाम, संगणक सेवा इत्यादी अशा प्रकारे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा अंदाजे खर्च तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी साधन सामग्री, उपकरणे काय असतील ते टाकायचं आहे. व्यवसाय सुरू करण्याचे ठिकाण देखील टाकायचे आहे. जागा स्वतःची आहे का भाड्याची का इतर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर छायांकित प्रत सोबत तुम्हाला जोडायचे आहे. त्यामध्ये आधार संलग्न वैध दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड असणार आहे, तुमचं आधार कार्ड असणार आहे, रहिवासी दाखला, अधिवास दाखला, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, टूलकिट खरेदीसाठी केल्याचा पुरावा मित्रांनो, आधार संलग्न बँक खाते तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आहे. त्यानंतर शेवटी अर्जदाराची स्वयं घोषणा तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे की मी खाली सही करणारी अर्जदार खात्रीपूर्वक जाहीर करते की वरील सर्व माहिती खरी आहे. कोणतीही चुकीची माहिती दिली असल्यास मिळालेले सहाय्य शासन परत करण्यास मी बांधील राहील शासनास. त्यानंतर तुमचं ठिकाण आणि दिनांक टाकायचा आहे आणि सही असेल तर सही आणि अंगठा असेल तर अंगठा करायचा आहे मित्रांनो. आणि खालची जी माहिती आहे ती कार्यालयीन वापरासाठी आहे, ती तुम्हाला भरायची नाही आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरून द्यायचा आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची सर्व खातरजमा करूनच तुम्हाला ते 15,000 रुपये मिळणार आहेत. आणि तुमचा व्यवसाय खरंच उभारलेला आहे का हे देखील तुम्हाला पाहण्यासाठी अधिकारी येणार आहेत. आणि दर 3 महिन्याला तुम्हाला त्या व्यवसायाचा अहवाल देखील पाठवायचा आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र.